नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्र, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे की टीईटी अथवा सीटीईटी परीक्षेमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात म्हणजे जेणेकरून आपल्याला 120 मार्क पडतील. तर मित्र, हे सत्य आहे. आपल्याला जसं स्पर्धा परीक्षेमध्ये कोणती पुस्तकं वाचावीत हे महत्वाचं नाही, तर कोणती वाचू नयेत हे महत्वाचं आहे. तसंच टीईटी, सीटीईटी यासारख्या परीक्षेमध्ये सुद्धा कोणत्या गोष्टी कराव्यात हे जसं महत्वाचं आहे, तसंच कोणत्या गोष्टी त्या कालखंडामध्ये टाळाव्या हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण का कधी कधी अभ्यास कमी असताना सुद्धा आपणाला या चुका टाळल्या तर 120+ मार्क पडू शकतात. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की सदरची परीक्षा ही 28 जूनला असल्यामुळं आपल्याला भरपूर वेळ मिळालेला आहे आणि उर्वरित वेळेतही या चुका तुम्ही टाळून जर अभ्यास चालू ठेवला आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली मार्क पडू शकतात. त्यानुसार लक्षात ठेवा, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मागच्या टीईटी परीक्षेला किंवा मागच्या वेळी जे तुम्ही केलं तेच यावेळेस करत असाल तर मागच्या वेळी जे मिळालं तेच यावेळी मिळण्याचा प्रयत्न होणार आहे. आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये जर आपण गेल्या वर्षी सोयाबीन पेरलं असेल आणि यावर्षी पण सोयाबीन पेरलं तर गेल्या वर्षी सोयाबीन मिळालं, याच वर्षी सोयाबीन मिळालं. मग आपल्या यशाच्या अनुषंगाने सुद्धा त्याच गोष्टी असणार आहेत. गेल्या वर्षी ज्या ज्या चुका तुम्ही केल्या होत्या टीईटी परीक्षेच्या अनुषंगानं त्या जर याच पुन्हा यावेळेस करत असाल तर मागच्या वेळेस जे मिळालं तेच यावेळेस मिळण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळं मागच्या टीईटीच्या वेळी तुमची मानसिकता असेल, त्याचबरोबर जे रेफरन्स बुक असतील, जे अनावश्यक रेफरन्स बुक असतील किंवा जे कोणती इतर गोष्टी असतील त्या टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून यावेळेस तुम्हाला थोडंसं वेगळं तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न होईल. आणि का तर आपल्याला या परीक्षेला उन्हाळी सुट्टी प्राप्त झालेली आहे आणि परीक्षाही जवळजवळ अजून सुद्धा आपल्याला नाही म्हटलं तरी 40 ते 42 दिवसांना परीक्षा होणार आहे. त्यामुळं आज जरी आपण शून्य असाल तरीही ज्या गोष्टी मागच्या वेळेस आपल्या अपयशाला कारणीभूत ठरल्या होत्या त्या यावेळेस टाळण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये आपण सातत्याने म्हणतो मला फक्त 90 मार्क पाहिजेत. अनेक युट्यूबर सांगतात 90 मार्क घ्या, 90 मार्क घ्या. तसं नाही. आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना म्हणतो बाबांनो ध्येय मोठं ठेवा म्हणजे त्याच्या जवळ जाऊन पोहोचाल, आणि आपण मात्र पासिंगसाठी आवश्यक असणारा 90चा क्रायटेरिया आहे तेवढाच घेण्याचा प्रयत्न करतोय. तसं नाही तर काय करा, किमान 120 मार्काचं टार्गेट ठेवा. कारण का व्हिज्युअलायझेशनच्या नियमानुसार आपण जर अभ्यासाला बसेल त्यावेळेस म्हटलं मला 120 मार्क पडणार, मला 120 मार्क पडणार, तर 120 मार्क पडण्यापेक्षाही जास्त मार्क पडू शकतात. किंबहुना 120च्या ऐवजी 115 पडतील, 110 पडतील, पण त्या दरम्यान मार्क पडल्याशिवाय राहणार नाही. कारण व्हिज्युअलायझेशन ज्या गोष्टीचा आपण करत असतो तशाच गोष्टी घडत असतात. त्यानुसार 90 मार्कासारखं गोकू नका. मला काय पासिंगसाठी 82 मार्क आवश्यक आहे, मी कास्टमध्ये आहे, मला काय 90 मार्काची गरज आहे, तसं करू नका. जास्त मार्क पडली म्हणजे काय अंगाला भोकं पडत नाही. जितकी मार्क जास्त असाल तितकं इम्प्रेशन सुद्धा आपलं परीक्षेच्या अनुषंगाने चांगलं पडत असतंय. त्यामुळे आधीच्या मार्काचं टार्गेट ठेवा, 120 मार्क टार्गेट ठेवा. सातत्यानं 90 घोकू नका. कारण 90 मार्क जर तुम्ही म्हटलं तर पुन्हा आणखी 1-2 मार्क यावेळेस कमी पडतील आणि 1-2 मार्कामुळं पुन्हा तुम्हाला पुढच्या संधीची वाट बघावी लागेल. त्याचबरोबर पुन्हा हे सगळं वाचावं लागेल. जर हे सगळं टाळायचं असेल तर आताच ठरवा 90 नको, 120 मार्क हवे आहेत. हे टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतं 90 तर 120 मार्क हवेत हे घेण्याचा प्रयत्न करा. तिसरा महत्वाचा मुद्दा येतो आहे त्या क्रमाने प्रश्न सोडवू नका. तुम्हाला पेपर ऑफलाईन आहे त्यामुळे हातात आलेले जर सुरुवातीला समजा चुकून गणित आला असेल तर गणितालाच आपण बराच वेळ देण्याचा प्रयत्न करतो. कारण गणित खूप हार्ड असतात. काय किमान माझ्या मतानं 35% तरी गणित अवघड असतात आणि मग आपला स्वजागा होतो. आपल्याला वाटतं आता सुटेल, पुन्हा सुटेल, आता सुटेल, पुन्हा सुटेल, इतका वेळ त्याच्यामध्ये निघून जातो. आणि विशेषतः ज्यांची गणित मेथड आहे त्यांना जर 60 प्रश्न याच्यावर असतात, मग 60 प्रश्न सोडवायला जवळजवळ त्या ठिकाणी 2-2.5 तास लागतात. त्यामुळं आणि असं घडलंय माझ्या अकॅडमीत की इतकं आम्ही सांगतो तरी पण मुलं काय करतात, मॅथमॅटिक्स मेथड असेल तर सुरुवातीला गणितच घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की मी बीएससीला एमएससीला मॅथ्स होतं, बीएडला मॅथ्स मेथड होती माझी, त्यामुळे मला लगेच सुटेल. पण हे स्पर्धा परीक्षेचं गणित आहे, तिथलं गणित वेगळं असतं, इथलं गणित वेगळं असतं. त्यामुळे सुरुवातीला गणित अजिबात घेऊ नका. ते शक्यतो आपल्या लिमिटेड वेळेमध्ये शेवटीच ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण का तर आपण सुरुवातीला गणित घेतलं तर त्याला वेळ बरा जातो आणि मग पुन्हा मराठी सारखे जे विषय असतात जिथे आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात त्या विषयाला तुम्हाला पुन्हा कमी वेळ देता येतो आणि मग पुन्हा हातातनं ही जी आपली पासिंगचा क्रायटेरिया आहे तो आपण ओलांडू शकत नाही. त्यामुळं आहे त्या क्रमानं पेपर न सोडवता माझ्या अनुभवानुसार, विशेषतः 25 वर्षाच्या अनुभवानुसार, सुरुवातीला तुम्ही मराठी, त्यानंतर दुसरी लँग्वेज असेल ती घ्यावी, त्यानंतर बालमानसशास्त्र घ्यावं, त्यानंतर परिसर अभ्यास घ्यावा
आणि शेवटी तुम्ही मॅथमॅटिक्स घेण्याचा प्रयत्न करा. आणि वरचे सुद्धा घटक त्यांना जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे वेळ ठरवून द्या आणि त्या ठरवून दिलेल्या वेळेमध्येच हा पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर पुन्हा सगळं सोपं जातं, मॅथमॅटिक्सचा वेळ पुरणार नाही. त्यामुळे मॅथमॅटिक्सला सुद्धा वेळ विशिष्ट कालखंडामध्ये द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला माहिती आहे की आपला पेपर वेळेत कव्हर होऊन 120 प्लस मार्क पडले पाहिजे. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे स्ली मिस्टेक टाळा. लक्षात ठेवा मित्रांनो, कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कमी अभ्यासामुळे नापास होत नाही. तर एकूण जर 100 प्रश्न असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या 5 सिली मिस्टेक होत असतात आणि 150 प्रश्न असतील तर 8 सिली मिस्टेक होत असतात. मग काय होतंय की आपल्याला हे 7 ते 8 प्रश्न आहेत ना ते धोकादायक वळणावर आणून ठेवतात. त्यामुळे काय होतं की सिली मिस्टेक म्हणजे काय असतंय तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे खालीपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही शेवटी आलेला असतंय. आपण नाही पर्यंत वाचत नाही. आता इतका सोपा प्रश्न विचारला जात नाही तरी पण मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देतोय. मग काय होतंय, नाही पर्यंत वाचत नाही, मी पहिलाच पर्याय दिला तो शेतकऱ्याचा असो, आपण लगेच टिक मार्क त्या ठिकाणी करतो आणि काय होतंय मग पुन्हा तो प्रश्न आपला चुकतो. असे नाही म्हटलं तरी 7 ते 8 प्रश्न प्रत्येकाचे चुकतातच. अगदी ज्यांनी पेपर काढलाय त्या सुद्धा व्यक्तीचे तर 3-4 मार्क असे जाऊ शकतात. त्यामुळे काय लक्षात ठेवा की स्ली मिस्टेक जे असतात की ज्या प्रश्न येऊ शकत होते ते उत्तर, फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं भारतीय संविधानामध्ये पंचायत राजशी निगडीत कलम सांगा, पहिला पर्याय अ म्हणून तुम्हाला दिला असेल 40, ब दिला असेल 343, क दिला असेल 243, ड दिला असेल 443 आणि मग आपण लगेच पहिले 40 म्हणून उत्तर लिहितो. परंतु पर्याय त्या ठिकाणी काय केले असतात, खाली पर्यायला पर्याय दिले असतात आणि मग या ठिकाणी अ आणि क उत्तर बरोबर येत आहे, पण आपण पहिला पर्याय टिक मार्क करतो आणि मग असे प्रश्न जे असतात 7 ते 8 असतात तेच आपल्याला धोकादायक ठरतात. म्हणून काय करायचं आहे, अशा स्ली मिस्टेक शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. अगदी स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी असो, तुमची टीईटी परीक्षा असो किंवा टॅट परीक्षा असो, स्ली मिस्टेक ह्या फार धोकादायक आहेत. त्या आपल्या कमी अभ्यासामुळे होत नाहीत तर जास्त अभ्यासामुळे सुद्धा होतात किंवा आपण प्रश्न म्हणजे व्यवस्थित न वाचल्यामुळे सुद्धा होतात. त्यामुळे ह्या टाळण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जेव्हा आपल्याला कळतंय की आपला फार वेळ कमी राहिला आहे आणि आपले आणखी 50 प्रश्न चक्क राहिलेले आहेत. आता लक्षात ठेवा, वेळेत पेपर कव्हर करणं म्हणजे निम्म जिंकणं आहे. वेळेत पेपर कव्हर कसा करायचा हे काल परवाच मी आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे, तो काळजीपूर्वक करा. म्हणजे आपले साधारणपणे 3 राऊंड असावेत. पहिल्या राऊंडमध्ये लक्षात ठेवा 130 मिनिटं म्हणजे सगळे प्रश्न कव्हर झाले पाहिजेत. दुसरा जो 15 मिनिटाचा राऊंड आहे त्यामध्ये आपण स्किप केलेले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिसऱ्या 5 मिनिटाच्या राऊंडमध्ये कन्क्लुजन करायचं आहे, नेमकं काय राहिले, कुठं राहिले, काय राहिले, कुठं राहिले पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण वेळेत पेपर करून बिनधास्त बाहेर यायचं आहे, जेणेकरून बाहेर आपली एंट्री होताच आपल्याला वाटलं पाहिजे 120 मार्क पडलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचा मुद्दा काय तर या ठिकाणी आहे त्या क्रमानं प्रश्न जर तुम्ही सोडण्याचा तुमचा वेळ वाया जाईल आणि पुन्हा काय होतंय, जर समजा तरी पण तुमचा वेळ अतिशय कमी राहिलेला आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्याकडे 10 मिनिट आहेत आणि माझे 50 प्रश्न राहिलेले आहेत, तर मग कोणतरी सांगत असतंय लिहा 1-1-1 किंवा 4-4-4 किंवा 5-5-5 असं नाही. तर या 10 मिनिटामध्ये सुद्धा आपले 50 प्रश्न अतिशय व्यवस्थित कव्हर होतात. त्यावेळेस इतका फास्ट स्पीड घ्यायचा आहे आणि त्यावेळेस काय करायचं आहे, लॉजिक आणि ट्रिक्सचा वापर करायचा आहे. म्हणजे प्रश्न असा असतो की तुम्हाला प्रश्नही बघायची गरज लागत नाही. कधी कधी उत्तर काय असतं माहिती आहे का, ते स्वतःहून उत्तर सांगतंय मी उत्तर आहे. मग तुम्ही म्हणता हे आपण कसं करणार आपल्याला नेमकं मी उत्तर आहे, तर या म्हणजे माहीत नसलेल्या प्रश्नाची सुद्धा उत्तर लॉजिक व ट्रिक्सच्या आधारे येऊ शकतात. यासाठी आपण मागच्या काही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून 23 ट्रिक्स डेव्हलप केलेले आहेत. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ परीक्षेच्या अगोदर येणार आहे. त्यामुळं जर तो व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस ऐकायचा असेल तर आत्ताच आमचं हे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा. कारण का जेव्हा पुन्हा व्हिडिओ येतो तेव्हा तो तुम्हाला त्याच वेळेस येतो आणि तुम्हाला लक्षात ठेवा की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. आम्ही आयुष्यभर मिळवलेली माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सबस्क्राईब केलं तर तुम्हालाही फायदा होईल आणि आम्हालाही पुढचा व्हिडिओ काढताना थोडासा आनंद वाटेल. त्यामुळं जे काही सांगतात काही जण 1-1 लिहा, 2-2 लिहा, 3-3 लिहा, असं करायचं नाही. ट्रिक्सचा वापर करायचा. आणि ट्रिक्सचा वापर म्हणजे काय, कोणता पर्याय लगेच आपल्याला कळायला पाहिजे या ठिकाणी उत्तर असू शकतो. मग ते अनोळखी असलं तरी प्रश्न चालतंय, परंतु एक तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी स्वतःहून खुणवत असतो, मी उत्तर आहे आणि ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जाताना अतिशय कॉमन गोष्ट असते की आपलं मोबाईलनं सगळं शिरवून घेतलेलं आहे. म्हणजेच आपलं बँकेमध्ये तर जावं लागत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घड्याळ. कारण का तर आपण मोबाईलमध्ये टाइम असल्यामुळं घड्याळाला म्हणजे आपण किरकोळ किंमत देतोय, परंतु परीक्षेच्या दरम्यान घड्याळ हे अत्यंत महत्वाचं असतंच. त्याचं कारण काय, तुम्ही जेव्हा घड्याळ न घेता तुम्ही एक्झाम हॉलकडे जाल
तेव्हा तिथं सांगतात तुमचे मोबाईल वगैरे सर्व काही बाहेर ठेवा, त्यावेळेस आपल्याकडे घड्याळ नसते. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये घड्याळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण तुम्ही तिथं बघणार कुठं आपला किती वेळ राहिलेला आहे, आणि ते जर नसेल तर आपणाला वेळेत पेपर कव्हर होणार नाही. एक छोटी मिस्टेक असते, परंतु आपण म्हणतो तेवढं आम्हाला कळत नाही का? हो, काही काही वेळेस जाताना त्या गोष्टी कळत नाहीत, तिथं गेल्यावरच कळतं. कारण तर आपलं तर आता ही परीक्षा जी आहे ती जीव की प्राण जरी नसली तरी आपल्याला पास होणं हे बंधनकारक आहे. त्यामुळं जाताना शक्यतो स्वतःचं घड्याळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण काय, तर जेव्हा ऑनलाईन परीक्षा असते तेव्हा ऑनलाईन परीक्षेमध्ये स्क्रीनवर वरी त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला वेळ दिलेला असतो आणि तिथं कळते लगेच की अरे बापरे आपला किती वेळ शिल्लक राहिलाय. परंतु ऑफलाईन मोडला तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे काही नसते, मोबाईल नसतो, त्यावेळेस घड्याळाचं महत्व कळतं. म्हणून जाताना शक्यतो कसलं का असणार पण त्या दिवसापुरता होणार घड्याळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कारण हे म्हणतो तितकं सोपं नाही. कारण का वर्षभर केलेला अभ्यास, 6 महिने केलेला अभ्यास केवळ एक छोट्या चुकीमुळे तुमचं काय होऊ शकतंय की तुमचं त्या ठिकाणी वेळ पुरू शकत नाही आणि मग पुन्हा आपण म्हणतो अरे बापरे घड्याळामुळे माझा असं झालेलं आहे. तर शक्यतो घड्याळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे सांगितलं असतं तुम्हाला वेळेचं महत्व ते घड्याळावर सुद्धा आपल्याला कळतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा मुद्दा, तो म्हणजे अभ्यास वर्षभर सर्वजण करतात. अभ्यास मागचे 5-6 महिने सर्वजण करतात. वर्षभर किती अभ्यास केलाय किती नाही याला काही किंमत नसते. शेवटी जो विद्यार्थी वेळेमध्ये परीक्षेच्या अगोदर 5 टेस्ट वेळ लावून सोडवतो आणि त्याला कळतंय की अरे आपला पेपर हा वेळेत कव्हर होऊ शकतो, त्या विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण पडतात. म्हणून परीक्षेपूर्वी कुठल्याही अकॅडमीचे असू द्या किंवा तुम्हाला जिथून वाटतील उपलब्ध होतील एखादं बाजारातलं पुस्तक असू द्या, त्यातले 5 पेपर वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण का, तर आपल्याला लक्षात ठेवा वर्षभर केलेल्या अभ्यासाचं मूल्यमापन शेवटच्या 5 टेस्टमध्ये होणार आहे. फक्त एवढं करायचं, शेवटी जर तुम्ही ह्या टेस्ट सोडवत असाल, आता सोडवत असाल तर प्रत्येकाचे पर्याय बघा आणि त्यानुसार उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. परंतु जर शेवटी तुम्ही जर टेस्ट देण्याचा प्रयत्न करत असाल तर कृपा करून उत्तर बघू नका. कारण त्याचं काय असतं, एखादा टेस्ट पेपर का ज्या सेटरनं सेट केलेला असतो त्याला जर तो अवघड वाटला, म्हणजे त्यानं जर अवघड पेपर काढला असेल तर त्याच्या अँगलनं त्याला पेपर काढलाय पण तो पेपर आपल्याला अवघड गेलाय, मग विनाकारण 150 पैकी आपल्याला जर 60-70 मार्क आले तर पुन्हा निगेटिव्ह अप्रोच तयार होतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे सगळं मला नवीनच दिसायला लागलेलं आहे, माझा अभ्यास झाला का नाही. त्यामुळे शेवटी मग काय होतं की निगेटिव्हिटी तयार होते आणि मग पुन्हा त्याचा परिणाम येणाऱ्या परीक्षेवर होऊ शकतो. त्यासाठी काय करा, त्या दरम्यान ज्या 5 टेस्ट तुम्ही सोडाल त्याची उत्तरं कृपा करून बघू नका. म्हणजेच काय करायचं आहे, तर ह्या सगळ्या चुका जर आपण टाळण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये अभ्यास कमी असताना सुद्धा 120 मार्क पडू शकतात. यासारखेच अनेक व्हिडिओ आपले यूट्यूबवर येणार आहेत. त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.